राजस्थानच्या अजमेरमध्ये एका आईने पोटच्या मुलीची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या 3 वर्षाच्या मुलीला आधी अंगाई गीत गात झोपवलं. त्यानंतर झोपलेल्या मुलीला घेऊन ती फिरण्यासाठी तलावाच्या काठावर गेली. त्या ठिकाणी तिने आपल्या मुलीला तलावामध्ये फेकून दिलं. मुलीची हत्या केल्यानंतर या महिलेने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अखेर पोलीस तपासादरम्यान महिलेचा खरा चेहरा समोर आला. मिळालेल्या माहितीवरून महिला आपल्या नवऱ्याला सोडल्यानंतर राजस्थानच्या अजमेरमध्ये एका व्यक्तीसोबत राहत होती. या महिलेला पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी होती. या मुलीला सोबत घेऊन ती त्या व्यक्तीसोबत राहत होती. त्यामुळे ती व्यक्ती तिला नेहमी टोमणे मारायचा. याच त्रासाला महिला कंटाळली होती. मंगळवारी रात्री उशिरा गस्तीवर असताना एका पोलिसाला ही महिला दिसली. त्यांनी तिला "तुम्ही एवढ्या रात्री इथं काय करता?" असं विचारलं. तेव्हा या महिलेने सांगितलं की तिची 3 वर्षाची मुलगी घराबाहेर पडली होती, पण ती अचानक गायब झाली. "मी रात्रभर तिचा शोध घेतला, पण ती काही सापडली नाही." तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी CCTV फुटेज तपासले असता ही महिला मुलीला हातामध्ये घेऊन शहरातील अन्ना सागर तलावा किनारी फिरण्यासाठी गेली होती. काही तासांनंतर मध्यरात्री 1:30 वाजता ही महिला एकटीच फोनवर बोलण्यात व्यस्त असल्याचे CCTV कॅमेऱ्यात दिसून आले होते. तिच्या हालचाली संशयास्पद होत्या. बुधवारी सकाळी पोलिसांना चिमुकलीचा मृतदेह तलावात दिसला. त्यानंतर पोलिसांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने आपल्या मुलीचा स्वतः हत्या केल्याचे कबूल केले.